नमस्कार. आज मी दह्याची कढी करत आहे बरं का. तर त्यासाठी मिक्सरमध्ये जिरे, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी पेस्ट करून घेत आहे. आता एका भांड्यात दही घेऊन त्यात मी बेसन फक्त अर्धा चमचा घालत आहे बरं का. आणि त्यात थोडंसं पाणी घालून मी ते रवीनं एकसारखं घटलून घेत आहे. जवळ दह्याचे लम्स आणि घातलेले बेसन एकजीव होत नाही तोवर हे सारखं एकसारखं रवीनं असं हे ढवळत राहायचं बरं का. हे जेवढं आपण एकजीव करीन तेवढी आपली कढी चांगली होत्या. एक भांडं घेऊन त्यात मी अगदी अर्धा चमचा तेल घातले बरं का. अर्धा चमचा तेल गरम झाले की त्यात मी मोहरी घालते. मोहरीचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं बरं का. मग जिरे घालायचे. जिरे पण तडतडून झाले की मग तुम्ही कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता हा सगळा तडका व्यवस्थित झाला तडतडून की त्यात आपण जे मिश्रण हलवून घेतलेलं आहे, बेसन, पाणी आणि दही, ते त्यात तडक्यात ओतायचं. आणि मिक्सरला जे आपण आता मिश्रण लावलेलं आहे ते कच्चंच बरं का. त्याला तेलात टाकायचं नाही. कच्चं टाकल्यामुळं त्याचा स्वाद आणि जरा वाढतोय बरं का. तर ते असं वरनं कच्चं मिश्रण टाकायचं. आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला कढीचं प्रमाण पण थोडंसं पातळ करायचं आहे बरं का. तर त्यासाठी मी हे पाणी वापरत आहे. भांडं पण स्वच्छ झालं आणि आपली कढीची क्वांटिटी पण आपल्याला हवी तशी त्यात घेता येत्या. तर ते परत आणि मी एकजीव करत आहे बरं का हलवून. हलवण्याची जी प्रक्रिया आहे ही वारंवार व्हायला पाहिजे, नाहीतर मग त्यात लम्स राहायची शक्यता असते. थोडं हिंग घालते. हिंगानं पण त्याला चांगला स्वाद येतो बरं का कढीला. आणि थोडीशी हळद घेते. आता हे मिश्रण परत हलवायचं. हे परत वारंवार हलवल्यामुळं यात लम्स राहत नाहीत आणि कढी एकसारखी एकजीव चांगली शिजून तयार होत्या. फक्त ह्या कढीला उकळी येऊन द्यायची नाही बरं का. चवीपुरतं मीठ घालायचं आणि ती कढी जोवर तयार होत नाही तोवर आपण त्यासारखं ढवळत राहायचं. कढीला का नाही उकळी यायच्या अगोदरचं जे स्टेप असत्या त्या स्टेपला तुमचं कढी तुम्ही गॅस बंद करायला पाहिजे. जर तुम्ही कढीला उकळी येऊन दिली तर चोथा पाणी होते बरं का. मग कढी पूर्णच बाद होते ती. तर हे एवढी गोष्ट ही टीप तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की कढी उकळायची नाही. आणि कढी पूर्ण गॅसवरून खाली आपण घेत नाही तोवरपर्यंत एकसारखं त्याला ढवळत राहायचं. तर ह्यामुळं कढी एकसारखी अतिशय सुंदर चविष्ट तयार होत्या बरं का. तोंडाची चवळ होणार अशी. एकदा हे माझ्या पद्धतीनं करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे असं कढी ज्या वेळेला तयार होत्या त्यावेळेला हे असं वरती थोडंसं त्याच्या फेस आल्यासारखे होते बरं का. आता ही आपली कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे बरं का.